नमस्कार. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि वेगवान एक्सप्लेनर सत्रामध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर आज आपण काही अतिशय प्रीमियम आणि हाय यील्ड फॅक्ट्सवर नजर टाकणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता थेट मुद्द्याला हात घालूया. तर आजच्या या सेशनमध्ये आपण प्रामुख्याने 5 महत्त्वाचे विषय कव्हर करणार आहोत. यात डेमोग्राफिक्स, राज्यव्यवस्था, आंतरराष्ट्रीय संबंध, आपली अर्थव्यवस्था आणि जागतिक क्रमवारी अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे. आणि हो, लक्ष देऊन ऐका बरं का, कारण सत्राच्या शेवटी तुमची एक MCQ टेस्ट देखील असणार आहे. त्यामुळे प्रत्येक मुद्दा डोक्यात फिट बसवा. आपला पहिला टप्पा आहे डेमोग्राफिक्स म्हणजेच लोकसंख्याशास्त्र. सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टम 2024ची ताजी आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. आणि मित्रांनो, गेल्या 10 वर्षांत आपल्या देशात एक अतिशय स्पष्ट असं डेमोग्राफिक ट्रान्झिशन पाहायला मिळतंय. सर्वात आधी जन्मदराविषयी बोलूया. तुम्हाला आठवत असेल 2014 मध्ये प्रति 1000 लोकांमागे आपला राष्ट्रीय जन्मदर 21 होता, बरोबर? तोच आता 2024 मध्ये घसरून थेट 18.3 वर आलाय. इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे आजही ग्रामीण आणि शहरी भागातील जन्मदरामध्ये बरीच मोठी तफावत आहे. पण एकंदरीतच दोन्हीकडे हा दर लक्षणीयरित्या कमी झाला आहे, हे मात्र नक्की. आता या आकडेवारीतील सर्वात रंजक आणि सकारात्मक गोष्ट कोणती माहितीये? आपला अर्भक मृत्यूदर किंवा IMR. 2014 मध्ये दर 1000 जिवंत जन्मांमागे दुर्दैवाने 39 बालकांचा मृत्यू होत असे. पण आता हाच आकडा खूप वेगाने खाली येत थेट 24 वर पोहोचलाय. म्हणजे पहा, लहान मुलांचे जीव वाचवण्यात आपल्या देशाने खरंच खूप मोठी आणि कौतुकास्पद प्रगती केली आहे. हे सगळं पाहताना आपल्याला नॅचरल ग्रोथ रेट म्हणजेच NGR समजून घेणं अत्यंत गरजेचं ठरतं. आता NGR म्हणजे नेमकं काय? तर स्थलांतर किंवा मायग्रेशनची आकडेवारी पूर्णपणे बाजूला ठेवून केवळ जन्मदर आणि मृत्यूदराच्या आधारे लोकसंख्या ज्या वेगाने वाढते किंवा घटते त्याला आपण नॅचरल ग्रोथ रेट म्हणतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे निव्वळ नैसर्गिक वाढीचं प्रमाण आहे. आणि या नैसर्गिक वाढीच्या दराचा विचार केला तर केरळ राज्याने बाजी मारलीये. केरळचा NGR फक्त 3.9% इतका कमी आहे. यासोबतच त्यांचा अर्भक मृत्यूदर केवळ 8 आहे. संपूर्ण देशात हा सिंगल डिजिटमध्ये असणारा निचांकी दर आहे. म्हणजे अफाट प्रगती म्हणावी लागेल. या यादीत अंदमान निकोबार आणि तमिळनाडू ही राज्यसुद्धा अगदी आघाडीवर आहेत. चला, डेमोग्राफिक्समधून आता थेट आपला मोर्चा वळूया राज्यव्यवस्था आणि देशाच्या सुरक्षेकडे. कारण सध्या काही अतिशय महत्त्वाचे कायदे आणि सुरक्षाविषयक धोरणं बातम्यांमध्ये अक्षरशः गाजतायत. अलीकडच्या काळात UAPA कायद्याचं कलम 43 सर्वोच्च न्यायालयात खूप चर्चेत आहे. हे कलम बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत जामीन मिळण्यावर खूप कडक निर्बंध लादतं. आता सर्वोच्च न्यायालय नेमकं काय करतंय? तर या कठोर जामीन अटी आणि राज्यघटनेच्या कलम 21 अंतर्गत असणारा स्पीडी ट्रायल म्हणजे त्वरित सुनावणीचा मूलभूत अधिकार यांच्यातला समतोल तपासण्याचं काम सुरू आहे. आणि म्हणूनच हे अत्यंत गुंतागुंतीचं प्रकरण आता मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्यात आले. या व्यतिरिक्त शिक्षण क्षेत्रातील एक मोठी अपडेट म्हणजे NCERTच्या शालेय पुस्तकांमधील राजकीय व्यंगचित्रांचं पुनरावलोकन करण्यासाठी थेट इंदू मल्होत्रा समिती स्थापन करण्यात आली आहे. उद्देश एकदम स्पष्ट आहे. लहान मुलांनी अशा गुंतागुंतीच्या राजकीय उपहासाचा म्हणजे सटायरचा काही चुकीचा अर्थ काढू नये किंवा त्यांच्या मनात कसलेही गैरसमज निर्माण होऊ नयेत. आता थोडं राष्ट्रीय सुरक्षेबद्दल बोलूया. तुम्हाला तर माहीतच आहे, आजच्या काळात सीमेवरच्या युद्धापेक्षा सायबर वॉरफेअर म्हणजेच सायबर युद्धाचा धोका ही सर्वात मोठी आणि भयानक वास्तविकता आहे. देशाच्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांवर सीमेपलीकडून सतत सायबर हल्ले होत असतात. पण आश्चर्य वाटेल तुम्हाला, भारताने अद्याप बुडापेस्ट कन्व्हेन्शन किंवा UN सायबर क्राईम कन्व्हेन्शन या 2 प्रमुख जागतिक करारांवर स्वाक्षरी केलेली नाहीये. सुरक्षेनंतर आता आपण एक पाऊल पुढे टाकूया आणि जागतिक मुत्सद्देगिरी म्हणजेच इंटरनॅशनल रिलेशन्सकडे वळूया. जगात सध्या खूप मोठ्या भूराजकीय उलथापालथी सुरू आहेत आणि भारताच्या दृष्टिकोनातून त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सुरुवातीला क्वाड गटाबद्दल जाणून घेऊया. यात भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया ह्या 4 सुपर पॉवर देशांचा समावेश होतो. खरं तर हा गट 2007 मध्ये सुरू झाला होता, पण 2017 मध्ये त्याला खऱ्या अर्थाने एक नवीन संजीवनी मिळाली. इंडो पॅसिफिक क्षेत्र संपूर्णपणे मुक्त आणि सुरक्षित ठेवणं हा ह्यामागचा मुख्य अजेंडा आहे. आणि हो, मलबार नौदल सराव हा याच 4 देशांचा एक अतिशय महत्त्वाचा संयुक्त सराव आहे, हे नक्की लक्षात ठेवा. आणि हे एक उत्तम उदाहरण आहे भूराजकीय रणनीतीचं. सायप्रस बेट. सायप्रस हे युरोपीय महासंघाचं एक अतिशय चिमुकलं पण सामरिकदृष्ट्या प्रचंड महत्त्वाचं असं बेट आहे.
1974 पासून या बेटाच्या उत्तरेकडील भागावर तुर्कीने बेकायदेशीर लष्करी ताबा मिळवलाय. पण हेच लहानसं बेट भारतासाठी इंडिया, मिडल ईस्ट, युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरचं एक महाकाय प्रवेशद्वार ठरू शकतं. याच पार्श्वभूमीवर भारताने नुकताच सायप्रससोबत एक अत्यंत महत्त्वाचा संरक्षण करार केलाय. ह्या एकाच मास्टर स्ट्रोकचे दुहेरी फायदे आहेत. एकीकडे तांब्यासारख्या महत्त्वपूर्ण खनिजाचा पुरवठा सुरक्षित करणं आणि युरोपमध्ये सहज एंट्री मिळवणं हा फायदा आहेच, तर दुसरीकडे पाकिस्तानला सतत आंतरराष्ट्रीय मंचावर पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला एक चोख मुत्सद्दी उत्तर देण्याची ही भारताची पद्धत आहे. भारी आहे ना? आंतरराष्ट्रीय राजकारणातून आता थेट आपल्या अर्थव्यवस्थेच्या गाभाऱ्यात प्रवेश करूया. इथे आपण कोर इंडस्ट्रीज इंडेक्स समजून घेणार आहोत. देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन किती वेगाने धावतंय हे मोजण्यासाठी हा निर्देशांक खूप महत्त्वाचा असतो. आपल्या देशाचे 8 प्रमुख किंवा कोर उद्योग कोणते आहेत? तर कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज. आता हे लक्षात का ठेवायचे? कारण इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन म्हणजेच IIP मध्ये या 8 उद्योगांचा वाटा चक्क 40% इतका मोठा आहे. सद्यस्थितीत या निर्देशांकात आपल्याला थोडीशी मंदी पाहायला मिळतीये. आणि जाता जाता हेही नोंदवून ठेवा की याचं बेस इयर म्हणजेच आधारभूत वर्ष 2011-12 हे मानलं जातं. तर यातला सर्वात क्रुशल पॉइंट असा की या 8ही कोर क्षेत्रांमध्ये रिफायनरी उत्पादनांचं वजन किंवा वेटेज हे सर्वात जास्त आहे. थोडक्यात सांगायचं तर देशाच्या आर्थिक गाडीला गती देण्यात हा उद्योग सर्वात मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावतोय. अर्थव्यवस्थेच्या आकड्यांमधून बाहेर पडत आता आजच्या सत्राच्या शेवटच्या आणि अतिशय रंजक टप्प्याकडे आपण आलो आहोत. इथे आपण समाजाशी निगडीत काही गोष्टी आणि जागतिक स्तरावर आपला देश कुठे उभा आहे हे पाहणार आहोत. 2026च्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये म्हणजेच जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांकात 180 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक 157वा लागलाय. हा रिपोर्ट रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेने पब्लिश केलाय. एक रंजक योगायोग असा की याच क्रमावरीत अगदी टॉपवर असलेल्या नॉर्डिक देशांना नुकतीच आपल्या पंतप्रधानांनी भेट दिली होती. त्यामुळे साहजिकच हा विषय आता अधिक चर्चेत आलाय. या अहवालातील आणखीन एक डोळे उघडणारी बाब म्हणजे काय, तर वृत्तपत्र स्वातंत्र्याची ही जी घसरण आहे ती फक्त एखाद्या विशिष्ट देशापुरती मर्यादित नाहीये. यादीत नॉर्वे सर्वात वर आहे आणि इरिट्रिया सर्वात तळाला, हे खरंय. पण धक्कादायक बाब ही आहे की आज जगभरातील वृत्तपत्र स्वातंत्र्याची सरासरी पातळी गेल्या तब्बल 25 वर्षांतील निचांकी स्तरावर पोचलीय. हा एक मोठा ग्लोबल कन्सर्न आहे. आता जाता जाता एका भन्नाट सामाजिक ट्रेंडबद्दल बोलूया. तुम्ही नुकतीच सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी नावाची एक मोठी लाट पाहिली असेलच. पण कायदेशीर वास्तव हे पूर्णपणे वेगळं असतं. कोणतीही खरीखुरी राजकीय पार्टी स्थापन करण्यासाठी नुसतं एखादं इंस्टाग्राम किंवा फेसबुक पेज काढून चालत नाही. त्यासाठी लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या अंतर्गत 30 दिवसांच्या आत निवडणूक आयोगाकडे रीतसर नोंदणी करावी लागते. हे लक्षात ठेवा. आणि इथूनच एक खूप मोठा आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. प्रस्थापित व्यवस्थेबद्दलची वाढती निराशा आणि समाजात कमी होत चाललेला संवाद या गोष्टींमुळेच आजकाल लोक स्वतःला अशा उपहासात्मक किंवा सटायरिकल डिजिटल राजकीय चळवळींशी जोडून घेत आहेत का? पारंपरिक सामाजिक चळवळींची जागा आता या अशा डिजिटल लाटा घेत आहेत का? यावर तुम्ही नक्की विचार करा. तर मंडळी, हे होतं आजचं आपलं अतिशय हाय यील्ड आणि एक्झाम ओरिएंटेड एक्सप्लेनर. आता वेळ झालीये तुम्ही जे काही ऐकलंय त्याची चाचणी घेण्याची. नॉलेज चेक MCQs आता लगेच सुरू होत आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीचा वापर करा आणि प्रश्नांची अचूक उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. चला तर मग पुढच्या सत्रात अशाच काही महत्त्वपूर्ण आणि नवीन विश्लेषणासह आपण पुन्हा भेटूया. तुम्हाला तुमच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा.